नमस्कार मित्रांनो, PWD डिपार्टमेंटची गुणवत्ता यादी साईटवर उपलब्ध झालेली आहे। जर तुम्ही PWD डिपार्टमेंटसाठी अर्ज केला असेल तर यामधील एका पोस्टचा जो रिझल्ट आहे तो साईटवर उपलब्ध झालेला आहे। कोणत्या पदाचा रिझल्ट उपलब्ध झालेला आहे आणि मार्क्स हे नॉर्मलाइज करून दिलेले आहे। तर बघा, एक प्रसिद्ध पत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD डिपार्टमेंट आणि जे रिझल्ट आहे हे नॉर्मलाइज करण्यात आलेले आहे। यामध्ये आपण बघूया की आता कोणत्या पोस्टचा रिझल्ट लागलेला आहे। तर यामध्ये फक्त एका पोस्टचा रिझल्ट साईटवर उपलब्ध करून दिलेला आहे आणि यामध्ये बघा, जे तुम्ही ऑब्जेक्शन घेतले होते आपण त्या ऑब्जेक्शनबद्दल सुद्धा यामध्ये पूर्ण डिटेल्स या प्रोव्हाइड केलेल्या आहे। आणि ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तुम्ही तिथून पूर्ण PDF एकदा बघू शकता आणि जे विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्या ऑब्जेक्शनसाठी जे क्वेश्चन ID होते त्याच्यासाठी सुद्धा यामध्ये फुल मार्क्स देण्यात आलेले आहे, ती सुद्धा अपडेट यामध्ये दिलेली आहे। तर आता बघूया आपण की कोणत्या पोस्टचा रिझल्ट हा साईटवर उपलब्ध करून दिलेला आहे। तर बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदाचा रिझल्ट उपलब्ध झालेला आहे। यामध्ये पूर्ण जे मार्क्स आहेत ते सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे। तर बघा, यामध्ये ॲप्लिकेशन ID दिलेला आहे, त्यानंतर तुमचा रोल नंबर, त्यानंतर ॲप्लिकंट नेम आणि त्यानंतर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजे ऑब्जेक्शन नंतर जेही मार्क्स चेंजेस झाले असेल ते मार्क्स यामध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे आणि त्यानंतर जे मार्क्स आहे ते नॉर्मलाइज करून किती मार्क्स मिळाले आहे तुम्हाला ते सुद्धा यामध्ये दाखवलेलं आहे। तर बघा, यामध्ये मार्क्स वाढलेले आहे भरपूर विद्यार्थ्यांचे, इकडे 166 होते तर इकडे 176 झालेले आहे। तर अशा प्रकारे तुमचा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या एकाच पदाचा रिझल्ट साईटवर उपलब्ध झालेला आहे PWD एक्झाम 2023 बद्दल। तर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तुम्ही तिथून ती पूर्ण PDF चेक करू शकता आणि तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर यामध्ये बघा, टोटल 56,488 विद्यार्थ्यांनी पेपर दिला होता सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि यामध्ये सर्वांचे जे मार्क्स आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये मार्क्स वाढतेच असं नाही आहे, तर काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमीसुद्धा होते। बघा, यामध्ये 44 मार्क्स असल्यानंतरही यांना नॉर्मलाइजमध्ये 29 मार्क्स झालेले आहे, म्हणजे अशा प्रकारे मार्क्स कमीसुद्धा होते। तर PWD डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याच पदाचा रिझल्ट उपलब्ध झालेला आहे, बाकी पदांचा रिझल्ट उपलब्ध व्हायचा आहे। तर यामध्ये ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, त्यानंतर गार्डन सुपरवायझर, लॅबोरेटरी असिस्टंट, त्यानंतर क्लीनर ग्रुप D, स्टेनोग्राफर, सिनियर क्लर्क ग्रुप C यासारखे अजून पदांचे रिझल्ट बाकी आहे। पिऊन आहे, ड्रायव्हर आहे, यांचेसुद्धा रिझल्ट लागायचे आहे। फक्त एकाच पोस्टचा रिझल्ट हा साईटवर उपलब्ध करून दिलेला आहे। तर यानंतर जेही रिझल्ट आहे ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि यानंतर PWD रिक्रुटमेंटबद्दल जेही अपडेट येईल ती सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।